ए आई, अगं बास की, किती पळतीस? जरा दम घे. माहिती आहे लगीन घर आहे, वर माई आहेस, म्हणून काय सगळी पळापळ एकटी करणार आहेस? चहा टाकलाय, जरा बस 5 मिनिटं चहा घे आणि मागणं लाग काय कामाला लागायचं. आणि वय गाय, सुनबाई शहरात नाही, जास्ती शिकलेली आहे. मग आता कसं नांदवून घ्यायचं म्हणून काय तूच लय भ्यालीस आहेस वय? अगं नवीन आहे ग ती, जरा येळ दे तिला. आणि काल बघितलीस ना दारात पाहुणं आलं तवा कुणाला पाण्याचा ग्लास द्यायचा आणि कुणाच्या हातात ताट द्यायचं, तिला काय बी कळना. मी बघितलं माडीवरनं, पाक काचबारलेली बिचारी. आणि आणि तुझा ह्यो पोरगा, होय रे दाद्या, इतर टायमाला बायकोच्या पाटनं बायको बायको करत फिरत राहतसेस. अशा टायमाला जरा सांभाळून घ्यायचं. नवीन पोरगी आहे ती, सांगायला लागतं वे. हे बघ आई आणि दाद्या, तू बी दोघांसनी बी सांगतो, वहिनी शहरात नाही, 4 माणसांचं लहान कुटुंब आहे तिचं. पण आपलं तसं नाही, आपण गावात राहता, आपलं मोठं खानदान आहे, 20 माणसांचं मोठं कुटुंब आहे. वर्षाचं 12 महिने आपल्या दाराला पाहुणा खंडून असतोय. 4 गावात माणसं ओळखतात बाबासनी. तेव्हा आपल्या चालीरीती, परंपरा, द्यावधरा हे सगळं नवीन आहे ग आपल्या वहिनीसाठी. मी काय तिला वाईट म्हणत नाही, तशी चांगली आहे ग ती, शिकल हळूहळू. खरं तुम्ही दोघांनी तिला जरा समजून सांगा. मी काय आता इथं माहेर वाशी, 4 दिवसाची पाहुणी, तेव्हा सगळं वहिनीलाच सांभाळायचं आहे आणि सांभाळेल ती चांगलं. तुम्ही सांगा तिला समजून.